शासकीय पदावर आपले कर्तव्य बजावत असताना देखील समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या ध्येयवेडाने प्रेरित झालेल्या प्रशांत पाटील यांनी कौटुंबिक जबाबदारी आणि मराठा समाजातील संघटन हे कौशल्याचे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी काढले। मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे नुकतेच LIC मधून विकास अधिकारी या पदावरून 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त त्यांचा मराठा समाजाकडून निर्मलकुमार फडकुले सभागृहात गौरव सोहळा आयोजित केला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर इंगळे महाराज बोलत होते। यामध्ये आपल्याला ज्या वेळेला अडचण निर्माण होते त्यावेळेला समाज समोर उभा राहतो आणि आपल्याला अडचण निर्माण झाल्यानंतर समाजाने आपल्या पाठीशी उभं राहावं ही अनेकांची धारणा असते, परंतु यामध्ये कसलाही विचार न करता समाज मनाचं बीजारोपण हे प्रत्येकाच्या अंतःकरणात जाग करावं या भूमिकेनं प्रशांतजी पाटील साहेबांनी अहोरात्र कष्ट केलेले आहेत। मी आदरणीय अमोल बापूंच्या घरी अनेक वेळा कीर्तनाला गेल्यानंतर तिथं प्रशांत पाटील साहेब यायचे आणि त्यावेळेपासूनचा माझा त्यांचा परिचय होता। त्यानंतर आमचे सहकारी दीपक शेळके यांच्या माध्यमातून पाटील साहेबांच्या पिताजींचा तुलाभार ज्या वेळेला केला त्यावेळेला मी वडापूरला सुद्धा गेलेलो आहे। कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करत असताना समाजाच्या कर्तव्यामध्ये कुठंच त्यांच्याकडे बोट दाखवण्यासारखं काही नाही। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दिलीप माने, माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, पुरुषोत्तम बर्डे, अनंत जाधव, गौरव समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे, दत्तामामा मुळे, दास शेळके, राजन जाधव, अमोल भोसले, दिलीप कोल्हे, विनोद भोसले, GK देशमुख, माऊली पवार, हेमंत पिंगळे, समीउल्लाह शेख, शिवानंद बिराजदार, सुनीता पाटील, उज्ज्वला साळुंखे उपस्थित होते। प्रारंभी जिजाऊ मातेच्या प्रतिमेस अभिवादन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली। यानंतर उपस्थित मान्यवरांचा गौरव करण्यात आला। प्रशांत पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह तसेच मानपत्र देऊन गौरव समितीच्या वतीने गौरव करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना सुधाकर इंगळे महाराज म्हणाले, समाजामध्ये काम करत असताना मनामध्ये समाजाप्रती बीजारोपण करण्याचं काम प्रत्येक जण करत असतो, मात्र कौटुंबिक जबाबदारी आणि समाजाची जबाबदारी एकत्रित पार करण्याची कसब ठराविक लोकांमध्ये असते, ती प्रशांत पाटील यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते। प्रशांत पाटील यांनी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत अहोरात्र परिश्रम घेऊन सकल मराठा समाजाचे संघटन उभे केल्याचे सांगितले। यानंतर दत्तामुळे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली। यावेळी दिलीप माने, अमोल शिंदे, दास शेळके, राजन जाधव, दिलीप कोल्हे, माऊली पवार, विनोद भोसले, नेताजी गोरे यांची मनोगते झाली। तास झाला आपण प्रशांत पाटील साहेबांचं सगळं जे आयुष्यामध्ये त्यांनी केलं, मागचे 30-35 वर्ष झाले ते सर्व्हिस करतात। सर्व्हिस करत असताना एक तुम्ही कुठं सर्व्हिस केलेत हे बघा। LIC मध्ये केलं सर्व्हिस म्हणताना सगळ्या माणसाची पारख त्यांना नक्की असते। सगळं फील्डवर काम केलेलं आहे, सगळीकडे फिरून केलेलं आहे आणि एक खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सातत्यानं काम केलं। काम करत असताना ज्या वेळेला पंदे कॉम्प्लेक्स मध्ये आपलं ऑफिस होतं, म्हणजे खेडेकर साहेबांनी चालू केलं मराठा सेवा संघाचं ऑफिस होतं, गोरे साहेब बी तिथं येत होते, खेडेकर साहेब येत होते, त्यावेळेला सुद्धा आम्ही तिथं जात होतो। त्यावेळेला प्रशांत पाटील साहेबांची माझी ओळख झाली। फील्डवर काम करत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या शेळके साहेबापासून ते सगळ्यांनी आपले आपले मन आणि भावना आपल्या व्यक्त केल्या आणि तुम्ही एवढं बोलला की आम्ही 60 क्रॉस केलं त्यामुळे आम्हाला हे सगळं तुमचे नियम लागू होत नाही। प्रशांत पाटील साहेबांनी 60व्या वर्षी त्यांची रिटायरमेंट झालेली आहे, 58 नाही आहे, त्यांना 60व्या वर्षी रिटायरमेंट आहे आणि हे करत असताना बारामतीतून आले, बारामतीतून इथं मुलांना शिकवले। मुलांना शिकवत असताना एक मुलगी आता सध्या त्यांच्या अमेरिकेमध्ये आणि एक मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला। नाहीतर आपल्या समाजामध्ये शिकायचं म्हणलं तर आपल्यात सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे आपला गावचा सरपंच म्हणजे मोठं शिक्षण होतं, गावचा पोलीस पाटील म्हणजे मोठं शिक्षण होतं। एक शेती 4 बिघा, 20 बिघा, 8 बिघा
आता हे आपलं बिगा आपल्याला आता सापडा नाही. जरांगे पाटील साहेबांमुळे आपण किती बिग्यावर आहे. एवढं आपल्याला काय कळत नव्हतं, तरी एवढ्या अडचणी आहेत एवढं वर्ष जाऊन सुद्धा. प्रतीक पाटील यांनी आपल्या वडिलांप्रती भाषणातून आपुलकी व्यक्त केली, तर प्रशांत पाटील यांनी सत्काराला उत्तर देऊन आपल्या 35 वर्षांच्या नोकरीतील आणि समाजसेवेतील अनेक उदाहरणे देऊन गौरव समितीचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गौरव समितीचे सदस्य सदाशिव पवार, श्रीकांत घाडगे, हनुमंत पवार, लक्ष्मण महाडिक, प्रकाश ननावरे, सुशांत वागचौरे, सुजय वागचौरे, देविदास शेळेकर, आर.पी. पाटील, दीपक शेळके, विकास कदम, अविनाश गोडसे, मनोज मोरे, हनुमंत पवार, सुशील गवळी, नितीन जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरसाट यांनी केले, तर आभार जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी मानले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.